दरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन रुपाली चाकणकरांनी दिलंय। अशा विकृतांचे चेहरे न झाकता त्यांना समाजापुढे आणावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। यातला जो टवाळखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय। गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय। या टवाळखोरला आपण तातडीने आता ताब्यात आतापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे। पण यामध्ये खरं तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, सीसीटीव्ही कॅमेरे असतात। या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल। यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल। चेहरे झाकण्यापेक्षाही चेहरे आता समाजाला दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहेत, ही ती जनावर आहेत, ही ती श्वापद आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे, महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपड्यात दाखवून त्यांचे चेहरे झाकले जातात काळ्या कपड्यांनी। ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत। रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अत्याचाराची प्रकरणं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत। पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली आहे, अत्यंत दुर्दैवी आहे। आरोपीला पकडलेला आहे, पण अशा घटना घडू नयेत यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे, गावागावांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीची मेंटॅलिटी ठिसून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे। अशा घटना घडल्यानंतर विरोधकांनी राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे।